प्लेयर ऑफ द ठरला होता तोच बॉलर आता मात्र बॉलिंग करण्यासाठी येतोय. क्रमांक पहिल्या षटक हाताळण्यासाठी 4 षटकाचा सामना आहे. यानंतर जो सामना होईल त्याला दोन्ही टीमचे संगणक सुमित कुमार गुंदवली विपक्ष जरीमरी आलिमगर. सुमित कुमार स्पोर्ट गुंदवली टीमचा संगणक आपण सज्ज राहायचं आहे आणि जरीमरी आलिमगड टीमचा संगणक आपण सुद्धा सज्ज राहायचं आहे. त्यानंतर पहिल्या फिरता शेवटचा सामना होईल तो म्हणजे जांताराजा खारबाव आणि सोनिका माता मालोडी दोन्ही एकाच विभागातले दोन संघ आहेत. पण क्रिकेटमध्ये म्हणतात शेजारी जे असतात ना मैदानावर पक्के वैरी असतात. सामन्याला सुरुवात करूया आपण. पहिलं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये दीपेश केनी सज्ज होतोय. समोर अक्षय पाटील की मॅन फॉर ऑफ वडपे टीमचा एक आधारस्तंभ. पहिल्या चेंडूवर पलटी फटका सुरेख आहे, अप्रतिम आहे. आउटफील्ड खूप छान आहे. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार आला ह्या चौकार. का पहिला पण चेंडूला ओळखलंय, फरकलंय आणि कव्हर पॉईंटच्या डोक्यावरतून चेंडूला रिव्हर्स अटेंड केला होता. फटका 4 धावांनी खाता उघडतोय अक्षय पाटील. परत एकदा खराब चेंडू, यावर मोठा मोठा फ्राट चेंडू जातोय. इथं मात्र लॉंग लेग आणि फाईन लेग कडे पंचाचा इशारा काय येईल पाहिजे आणि निखिलेश भैया सरांचा इशारा येतोय षटकार. यस चेक बॅटिंग साईडने हा रिव्ह्यू घेतलेला आहे. एक रिव्ह्यू चेक करण्यासाठी रिव्ह्यू मिळेल आपल्याला बीमर चेक करण्यासाठी. तिसरे पंच पाहते आपण आतिश पाटील मॅन फॉर आलिमगर हे चेक करताना. सुरेख अप्रतिम सुरुवात परत एकदा पाहतोय आपण. यावेळेस अक्षय पाटीलच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला मिळाला आणि तिसरे पंच सांगतात की फेअर डिलिव्हरी. यस पाहतोय आपण मध्ये चेंडू खाली येणारा होता. फ्रंटला येऊन हा फटका खेळला होता पण षटकार आलाय. कमालीची सुरुवात पवनपुत्र वडपे टीमच्या माध्यमातून. परत एकदा चांगला फटका आहे. खराब चेंडू, पुढे येऊन चेंडूला दिशा दिली. फाईन लेग कडे अतिशय वेगात चेंडू सरकताना सीमा पार आलाय चौकार. काय बॅटिंगचं प्रदर्शन आहे. निश्चित मी उल्लेख केला होता की पवनपुत्र वडपे टीमच्या माध्यमातून अक्षय पाटील या नावाचा ब्रँड खेळाडू पाहतोय आपण. योगेश आणि त्याचे शरद असो, प्रेम असो, हे खेळाडू नंतर रिटायर झाल्यानंतर मात्र जागा भरून कोण काढेल. पण पवनपुत्र वडपे टीमसाठी अक्षय नेहमी सातत्याने उच्च कोटीचं प्रदर्शन करत असतोय. बघता बघता पाहतोय की आपण षटकामध्ये चौकार आणि षटकाचा व्यापारी बनलाय. की मॅन फॉर ऑफ वडपे टीमचा एक धडाकेबाज बॅटर तो म्हणजे अक्षय पाटील. महागडे षटक प्रगतीपथावर. पलटी फटका अतिशय सुरेख आहे. खाली क्षेत्र निवडले, जाईल चेंडू निघून सीमा पार आलाय अजून एक चौकार. असं नाही की बॉलच्या मेरिटनुसार बॅटिंग करतोय. वाह, कमालीचं प्रदर्शन पाहतोय अक्षय पाटील. चौकाराचा व्यापारी बनला. त्यामध्ये एक षटकार सुद्धा अप्रतिम होता. बघता बघता धावसंख्या पहिले 4 चेंडूवर पाहतोय आपण. अतिशय एक सिंगल इथं मात्र कंप्लीट. यस बाउंड्री चेक करायची असं आमचं मैदानी पंचाचं म्हणणं आहे. आमचे तिसरे पंच आतिश पाटील सर या आपण. बस एक सिंगल पाहतोय आपण फक्त आणि फक्त एका धावेनी 19 धावसंख्येवर पोहोचतोय. इथे मात्र अक्षय पाटील कमालीचं बॅटिंगचं प्रदर्शन. ये तो सिर्फ अक्षय की जाकी आहे, अभी कहाणी तो शुभम की बाकी आहे. ज्यांनी पहिल्या सामन्यात काय अतिशय चांगलं धमाकेदार धडाक्यामध्ये अर्धशतक पटकावलंय. तो अर्धशतकवीर आता मात्र पहिल्या चेंडूचा सामना करतोय. वेगवान चेंडू होता, वेगवान चेंडू, अतिशय लय भारी चेंडू आणि चांगल्या चेंडूने मात्र एक महागड्या षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली धावफलकावर फक्त
19 चांगली दमदार सुरुवात पवन वडपे टीमची पाहतोय आपण. ही सरासरी जर कायम राहिली तर हा संघ निश्चित जर विचार केला आपण तर 76 पर्यंत मजल मारू शकतोय. सामन्याचे पंच म्हणून जर विचार केला आपण दोन्ही एकाच गावाचे दोन खेळाडू पाहतोय आपण. एक गोवे टीमचा तर दुसरा पाहतोय आपण हंसिका स्पोर्ट पिंपळगड. नाव जर आपण ऐकलं तर लेग ब्रेक बॉलिंग करणारा निखिलेश भैयाके आणि दिनेश भांबरे सरक यांचा जर आपण त्यांची बॉडी लँग्वेज पाहिली आपण निश्चित मला वेस्ट इंडिजचा कार्ल होपर यांची आठवण सातत्याने होत असते. असे एक महान क्रिकेटपटू वेस्ट इंडिजचे म्हणून ज्याची ओळख होती. पण इथे मात्र दिनेश भांबरे पंचाच्या भूमिकेमध्ये एक श्रीलंकेचा तिल्यकते दिलशान ज्या फटक्यासाठी प्रसिद्ध होता. का होईना एकता स्पोर्ट सारंगाव टीमच्या माध्यमातून कित्येक वेळा दिलशान याला फटके घेताना बघितलं. मला त्याचा तो झेल अजून आठवतोय. मानकुलीच्या मैदानावर काय कमलीचा झेल टिपला होता माझदादानी. वा भाई वा. या असोसिएशनमध्ये संलग्न आहेत. खूप चांगले व्यक्तिमत्व. सफल झालंय. फक्त स्ट्रोक चेक करते. मुख्य चेंडूला ऑन ड्राईव्ह करते. मिड ऑनला चेंडू जातोय फक्त आणि फक्त एका सिंगल या बॉलवरती कंप्लीट करताना एका धावीनी व्यक्तिगत जर पाहिलं आपण 20 या धावसंख्येवर पोहोचतोय. नॉन स्ट्रोकला बॅटर तो म्हणजे अक्षय पाटील. त्यामध्ये 3 चौकार 1 षटकाराचा समावेश. टीमची धावसंख्या आता मात्र पुढे शकते ती बिनबाद 20. परत एक चांगली सुरुवात. पहिल्या सामन्यात तब्बल 72 धावाची भागीदारी आणि बॅक टू द बॅक दुसऱ्या सामन्यात सुद्धा एक मजबूत जोडी पाहतोय आपण पवनपुत्र वडपे टीमच्या माध्यमातून. गोलंदाज सज्ज होताना हितेश ट्रम्पकार्ड ऑफ गोलंदाज. चांगला चेंडू पण टप्पा पडल्यानंतर खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंच दिनेश सरांचे दोन्ही ह्या समांतर शेत. चांगला चेंडू का म्हणतोय आम्ही कारण की आम्ही विकेटच्या सरळ नाही आहे. थोडंसं वाईडीस एक्स्ट्रा कव्हरकडे आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे. त्यामुळे एखादा क्षणी चेंडू जर बाहेर फिरला तर तो दिसत नाही आहे. त्यानंतर मात्र पंचाचा इशारा आलाय. हितेश सज्ज होताना याच पात्र पंच केले. पाहतोय आपण कव्हर आणि पॉईंटच्या मधून चेंडूला पाठवते. परत एकदा चांगलं क्षेत्ररक्षणची क्वालिटी मात्र चांगली आहे मानकुली टीमची. पाहतोय आपण 2 धावा वाचवल्या टीमसाठी. या 2 धावांनी टीमची धावसंख्या पुढे सरते. ती आता मात्र बिनबाद 23 धावसंख्या धावपलकावर. चांगला षटक हाताळताना हितेश केनीला पाहतोय आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग अक्षयच्या बॅटमधून पाहिले आपण. 3 चौकार 1 षटकार होता. आता मात्र निश्चित अर्धशतकवीर पहिल्या सामन्यातला शांत आहे. फक्त अक्षय पाटीलची बॅटिंगचा आनंद घेताना आणि आता मात्र स्ट्राईकला येतो शुभम शेलार. क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं. पॉईंटला एक क्षेत्रक्षेप करतोय आपण. कव्हर पॉईंटला एक्स्ट्रा कव्हरचा मोठा एरिया खाली आहे. लॉंग ऑफ बाउंड्री आहे. ऑनसाईड पहिला आपण काऊ कॉर्नर मिडविकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक फाईन लेग त्या प्रकारे मारा करेल. चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय. ठीक आमच्या समोर चेंडू ट्रॅव्हलिंग होताना फक्त आणि फक्त एक इथं मात्र कम्प्लीट दुसरीचा प्रस्ताव मांडला होता पण तो नकारतोय अक्षय पाटील. एका धावनी टीमची धावसंख्या पुढे सरते ती या एका धावनी 24. दुसरे षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. अग्निमाता चषक 2026चा हा दैकना आणि अप्रतिम 2 दिवसीय का होईना आपण एका चांगलं दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त सफल झालंय. त्याचा आवडता फटका खेळलाय लॉंग लेगकडे. इथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त अक्षय पाटीलला या बॉलवरती मिळेल एक सिंगल. धावसंख्या 25. चांगलं षटक कमालीचं षटक हाताळताना एक चेंडू जरी अतिरिक्त टाकला असेल पण चांगली लेंथ लाईनवर मारा करतोय हितेश केनी. पहिल्या सामन्यात 2 षटकाचा कोटा कंप्लीट केला होता आणि चांगलं षटक हाताळले होते. इथं पण एक विकेट ची आवश्यकता असेल मानकुली टीमला. चांगला चेंडू परत एकदा प्रश्न विचारला लागला पण सहमत नाही. काय सन्नाटेदार हा चेंडूची हाताळणी करतोय. वेगात निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. आर के बिल्डर्स मानकुली संघ पाहतोय नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि त्यावर मात्र या षटकात मोहर लावताना पाहतोय हितेश केनी. चांगला उच्च क्वालिटीचा गोलंदाज मानकुली टीमचा. ज्या बॅटरनी पहिल्या सामन्यात खूप चांगली बॅटिंग केली होती त्याला बांधून ठेवलंय खेळपट्टीवर. याच पात्र भिंगरी फटका फ्लिक पिकअप म्हणता येईल का. ओ माय गॉड कमालीचा क्षेत्ररक्षण पण इशारा काय येईल आलाय हा षटकार. व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे.
यस, उद्या ॲक्शनमध्ये आपण पाहणार आहोत. तर षटकाची समाप्ती पाहतोय. दोन षटकाच्या समाप्तीने धावसंख्या जर पहिली धावफलकावर 31 31 धावा धावफलकावर चांगली धावसंख्या म्हणता येईल. ही सरासरी जर कायम राहिली तर 62 पर्यंत संघ बदल मारू शकतोय. ड्रिंक ट्रोलीमध्ये आतमध्ये छोटासा ब्रेक घेऊया, आपण जाऊया डीजेकडे. ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. सुमित कुमार स्पोर्ट गुंदवली टीमचा संगणक आणि जरीमरी आलिमगर दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज राहायचं आहे. तर ड्रिंक ट्रोली मैदानाच्या बाहेर सामन्याला सुरुवात होताना पहिल्या 2 षटकामध्ये बोलबाला राहिला तो बॅटिंग साईडचं, आणि इथून मात्र कमबॅक करणं गरजेचं राहील. आर के बिल्डर्स मानकुळी टीमला एक षटक चांगला हाताळावं लागेल. क्रमांक 3चे षटक टाकण्यासाठी गोलंदाज शिवम माळी येतोय. चांगलं एक परत क्वालिटी बाज हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर भन्नाट फॉर्ममध्ये असलेला अक्षय पाटील. पहिला चेंडू पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न पाहतोय आपण. अतिशय छान लेंथवरचा चेंडू होता, आणि जास्तीत जास्त अक्षय पाटीलला जर पाहिला आपण तर रिव्हर्स फटके अटेंड करण्यामध्ये माहीर आहे, पण यावेळेस पाहता बीट झालं आहे. आज सूर्यदेवाचं दर्शन जास्त पाहायला मिळत नाही आहे, कारण की पंजाबराव कृषी विद्यापीठाने जो हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला की येणाऱ्या 3 पासून तर 8 पर्यंत महाराष्ट्रात गारपीट होण्याची शक्यता आहे. डेथ बॉलचा इशारा येतोय पंचाच्या माध्यमातून निखिलेश भैयाकेसर. आणि एकच हवामान खात्याचा अनुमान जर खरा ठरला आहे तर पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला इथून यावर्षीचा जवळपास 80% भविष्यवाणी खरी ठरलेली आहे. इम्परोज फटका खेळण्याचा प्रयत्न. हॅलो हॅलो, पुढचा चेंडू. ओहो, यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू होता पाहतोय आपण. का कॉमलाचे षटक हाताळताना शिवम माळी लागोपाठ 3 निर्धाव चेंडू घेतले. म्हणजे विचार करा, 3 चेंडूची किंमत विकेटला जास्त महत्त्व देते. पहिल्या 2 षटकामध्ये 31 त्यानंतर मात्र अतिशय सुंदर बॉलिंग अटॅक करताना सज्ज होताना आमच्यासोबत नो डाऊट एक मोठं व्यक्तिमत्व मानकोली गावाचं गणेशदादाचे चिरंजीव म्हणजे जे लाडके साहिल दादा आमच्यासोबत जॉईन झालेले. लेग बाईटचा इशारा येतोय. आदरणीय दीपेश पाटील साहेब आणि निलेश चौधरी दादांना विनंती येईल की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. एक जबरदस्त अटॅक का सध्या तरी पाहतोय आपण. दरम्यान स्वर्गीय कबीर निर्मल स्मृती चषकाचे खूप मोठे आयोजक आदरणीय साहिल किने साहेब आमच्यासोबत जॉईन झालेले आहेत. त्यांनी आर के बिल्डर्स मानकोली आणि या आयोजनाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. खूप खूप धन्यवाद साहिल दादा, आपलं मनापासून आपण या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल. एक मोठे आयोजक आणि मानकोली गावाचा विकासाचा जर विचार केला आपण, नो डाऊट गणेश दादा यांचे चिरंजीव आहेत. पाहतोय पण हॉटेल वाईन बॅरेल अँड बॉक्सरचा धाबा निश्चित अवश्य भेट द्या एकदा. त्यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा आहेत. यावेळेस पाहता फटका सजवलाय, पण काय अप्रतिम झेल टिपल्या गेलं आणि विकेट मेडन षटक हाताळलंय. वा भाई वा, कमालीचे षटक पूर्णपणे कमबॅक करताना आर के बिल्डर्स मानकुली संघ पाहतोय आपण. आदरणीय मंगेश दादा मस्के साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे, आणि कैलास गायकवाड साहेबांसुद्धा आगमन झालेलं आहे. मी प्रत्येक पिंपलाचे आजीमाजी क्रिकेटपट्टू, प्रतिष्ठित नागरिक, आजीमाजी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो की आपण संकोचपणे व्यासपीठावर येऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. काय अप्रतिम, मला वाटते की लागोपाठ दुसरं षटक त्यांनी सुद्धा मेडन पहिल्या हितेशने हाताळलं होतं. यस, आणि आता मात्र विकेट मेडन षटक हाताळण्याचं रेकॉर्ड पाहतोय आपण. इथं मात्र निश्चित शिवम माळे यांच्याकडे जातोय.
तर अतिशय क्लास बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण. जो येतोय तो मात्र रिव्हर्स अटेंड करतोय आणि सफल सुद्धा ते होतात. तर काय कमालीचा फटका सजवलाय. दरम्यान पाहतोय आपण ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी खास ट्रॉफ्या ज्यांनी स्पॉन्सर केले असे आमचे लाडके बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर आणि सिरीजसाठी ज्यांनी अतिशय छान अशा ट्रॉफ्या स्पॉन्सर केले असे आमचे एकच दादा, ते म्हणजे एकच दादा आमचे लालू दादा म्हणजे सर्वांचे लाडके प्रीतम माळी साहेबांचं व्यासपीठावर शुभ आगमन झालेलं आहे. तसेच पाहतोय आपण आदरणीय मंगेश दादा मस्के साहेब, समाजसेवक आहेत त्या पिंपळस गावाचे. त्या दरम्यान आदरणीय कैलास गायकवाड दादांचं सुद्धा आपण करूया व्यासपीठावर स्वागत. वेलकम दादा, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कल्पेश मस्के दादा आपण सुद्धा यायचे आणि राजेश साजन पाटील दादा या आपण. निश्चित आहे खूप चांगलं व्यक्तिमत्व आणि सातत्याने जेव्हा जेव्हा या मैदानावर टुर्नामेंट असतात पिंपलास गावाच्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं खूप मोठं योगदान असतोय. गोलंदाज सज्ज होताना फुल टॉसर फटका अप्रतिम कडक आहे भाई, कडक केडी के कडक आलाय हा. नो बॉलवरती षटकार. अजून एक रिव्हर्स अटेंड केलंय. या स्पर्धा धावा किती मिळेल पाहतोय. एक धाव कंप्लीट. खराब क्षेत्रक्षण परत चेंडूचा अनुमान घेता आला नाहीये. बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री लाईनकडे चेंडू गेला होता त्यापूर्वी मात्र 2 रन्स या बॉलवरती कंप्लीट. आता मात्र धावसंख्या जी पाहिजे ती धावसंख्या पाहतोय आपण कंप्लीट करताना 51. सज्ज होते गोलंदाज. यावेळेस पाहता चांगला फटका आहे. डाऊन द ग्राउंड फटका पाहतोय आपण. गोलंदाजच्या डोक्यावरतून हा फटका निघून जाईल सीमा पार आणि आलंय. शेवटच्या चेंडूवर मात्र अजून एक चौकार. तर या षटकामध्ये महागडे षटक ठरले पाहतोय आपण. 3 षटकापर्यंत थोडीशी कमकुवत बाजू होती पण या षटकामध्ये आक्रमण केलंय. महागडे षटक समाप्त झालंय. धावफलकावर धाव पाहतोय आपण. धावसंख्या ती तब्बल 55 आणि 56 धावाचं आव्हान उभं केलंय. 55 धावाचं टार्गेट आहे. लगेच शतक्षण लावून घ्यायचं आहे पावनपुत्र वडपे संघ आणि या सलामीचे बॅटर लगेच पाठवायचे. आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. तिथं मात्र दोन्ही टीमचे कॅप्टन चला यायचं आपण. आलिमगड टीमचा संघनायक आणि गोंदवली टीमचा संघनायक. टॉस बॉक्समध्ये आपण आहोत. कैलासवासी काशीनाथ कजरू मात्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. हा टॉस बॉक्स त्याच्या नावाने आहे आणि या दोन्ही टीमचे संगणक पाहतोय आपण. सुमित कुमार गुंदवली आणि जरीमरी स्पोर्ट आलिमगड टीमला आपण देऊया शुभेच्छा. पाहुण्यांना विनंती असेल की आपण यायचं आहे आणि आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. आदरणीय मंगेश मात्रे साहेब, मंगेश मस्के साहेब आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेऊया. तसेच कैलास दादा हे सुद्धा आहेत. आपण सुद्धा यायचं आहे. कैलास दादा आपल्या शुभ हस्ते टॉस. एकीकडे पाहतो आपण टेल टॉस बॉस, दुसरीकडे पाहतो आपण हेड. हेड आलंय. पाहुण्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे.
थोडीशी चर्चा आपण करूया, कारण की पाहतोय की आपण खूप चांगलं आयोजन पाहतोय आपण अग्निमाता पिंपलास टीमच्या चेक या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. ब्ल्यू डार्ट कंपनीचे प्रोप्रायटर समाजसेवक आदरणीय सन्माननीय संदीपजी म्हस्के साहेबांचं शुभ आगमन या क्रीडानगरीमध्ये होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यस टॉस बॉक्समधून सूचना अशी आहे की नाणेफेक पाहतोय आपण सुमित कुमार स्पोर्ट गुंदुरी टीमच्या बाजून गेले आणि प्रथम त्यांनी सांगितलं की आम्ही क्षेत्ररक्षण करणार. सामन्याला सुरुवात होत आहे. आपण ऐकूया या दुसऱ्या डावामध्ये रनिंग कॉमेंट्री रायझिंग स्टार ऑफ भिवंडी आमचे मित्र साहिल शेलके ओ टू द कॉमेंट्री बॉक्स. धावफलकावरती धावा बनल्या गेल्या त्या म्हणजे 55 आणि 56 धावांची गरज आहे. या ठिकाणी शुभ आगमन झालं होतं संदीपजी म्हस्के साहेबांचं, जे ब्ल्यू डार्ट कंपनीचे प्रोप्रायटर आहेत. दीपेश आणि प्रतीक ही सलामीची जोडी संघाकडनं येते. सलामीची जोडी केबट्टीवरती आली आहे. चला मॅचला आपण सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. बॉलर तयार होतोय बॉलिंग ट्रॅक वरती हर्षद पाटील. आणि या स्पर्धेचा जो नियम आहे की ड्रेसिंग आणि चेसिंग कंपल्सरी असणार आहे. पहिला चेंडू निर्धाव येतोय. टीम वडपे तुम्हाला पुन्हा एकदा 2 धावांना पॅनलाइज केला जात आहे. 12th मॅन प्रॉपर ड्रेसिंग मध्ये नाही आहे. फॅनवरती बॉल दिशा दिली आहे. एक सिंगल या चेंडूवरती पूर्ण दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या जातील. 2 धाव्यांना ऑफ द मार्क टीम आर के बिल्डर्स मानकली आणि ऑफ द मार्क झाला बॅटर दीपेश. खरं तर 56 धावांचा पाठलाग करती आहे सध्या टीम आर के बिल्डर्स मानकोली. पहिल्या मॅच मध्ये देखील तशाच धावा होत्या. यावेळेस फटका मिस टायमिंग आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणतीही मिस्टेक नाही आहे. पहिला विकेट लवकर पडला टीम आर के बिल्डर्स मानकोलीचा. नवीन बॅटर आतिश माळी येत आहेत क्रमांक 3 वरती खेळण्यासाठी. आर के बिल्डर्स मानकोली त्यांच्या अगेन्स्ट टीम पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे सध्या इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर तयार हर्षद पाटील. भरपूर चांगली बॉलिंग पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती डॉट, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर विकेट. आता आतिश आलेत. खरं तर पहिली मॅच आपण पाहिली तर 5 ओव्हरची होती, परंतु ही मॅच 4च ओव्हरची आहे आणि तुम्हाला 56 धावा 4 ओव्हरमध्ये बनवायच्या होत्या टीम आर के बिल्डर्स मानकोली. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता. बॉल पडल्यानंतर खालच्या दिशेनंच राहतोय. निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. भरपूर चांगली बॉलिंग, चांगली क्वालिटी बॉलिंग पाहायला मिळते हर्षद पाटीलकडनं. चांगली ड्रीम सुरुवात. 4 चेंडूमध्ये फक्त 2 खर्च केल्यात. हा चेंडू स्लोअर वन पाहायला मिळतोय. अपील स्ट्रॉंग आहे. अपील स्ट्रॉंग आहे, मात्र पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू. शेवटचा अंतिम बॉल आता या ओव्हरचा. बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळताना आपल्याला पाहायला मिळाला, त्यामुळेच अपील देखील स्ट्रॉंग होती. यस, बॉलर अंपायरच्या अगदी समोर आले. बॉलर तयार.
यावेळेस फुल टॉस आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारानं पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील, त्या म्हणजे 8 धाबा आणि 2 धाबा ज्या पेनल्टीच्या आहेत त्या सुद्धा ऍड करून धाबा बनतील टोटल 10. व्यासपीठावरती आपण स्वागत आणि सन्मान दरम्यान करणार आहोत. सन्माननीय आदरणीय मंगेशजी म्हस्के साहेब उपस्थित आहेत, त्यांचं आपण स्वागत आणि सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी यश दादाला विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान करायचा आहे. मंगेशजी म्हस्के साहेबांचा स्वागत सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. 10 धाबा धावफलकावरती 10. त्यानंतर ब्ल्यू डॅट कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय संदीपजी म्हस्के साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण या व्यासपीठावरती यथोचित मान सन्मान करणार आहोत. संदीपजी म्हस्के साहेबांचा देखील मान सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. ब्ल्यू डॅट कंपनीचे प्रोप्रायटर वेलकम साहेब, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. यावेळेस पायांवरती टाकण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. विकेटचं पतन. दुसरा धक्का टीम आरके बिल्डर्स मानकोलीला. बॅटर प्रतीक बॅक टू द डगआउट. थँक्यू डिझा. दरम्यान सन्माननीय आदरणीय कैलाशी गायकवाड साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. महत्त्वाची उपस्थिती साहेबांची देखील राहिलेली आहे, त्यांचा आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करतोय. वेलकम, सुस्वागतम. आपलं देखील अग्निमाता चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावफलकावरती धाबा 10 आहेत. दुसरा विकेट देखील डाऊन झाला. सलामीची जोडी आता मैदानाच्या बाहेर आहे, परंतु आतिश आणि मोहित ही जोडी आता खेळपट्टीवरती सध्या पाहायला मिळेल. षटकार खाल्ला जरूर हर्षदनं, परंतु तो देखील टाळ्या वाजवत होता, कारण खेळाडूने एफर्ट चांगले घेतले. बॉलिंग लाजवाब झाली. भगवान बॉलिंग ट्रॅकवरती आता पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती विकेट आणि हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. स्वतः बॉलर जातात, मात्र मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धाबा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न केला जाईल आणि मला वाटतं 3 धाबा बघता बघता कंप्लीट केल्या जातील. 3-3 खेळाडू आले होते, तरी सुद्धा बॉल एकालाही गॅदर करता आला नाही. एकाचं रूपांतर दुहेरीमध्ये आणि दुहेरीचं रूपांतर तिहेरीमध्ये पाहायला मिळालं. 3 धाबा. 3 धाब्याने धावफलक 13 वरती. नक्कीच दरम्यान व्यासपीठावरती साजन पाटील साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण मान सन्मान या व्यासपीठावरती करणार आहोत. मी विनीत मडवी दादाला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते साजन दादांचं स्वागत सन्मान या व्यासपीठावरती करायचं आहे. फटका चांगला, डीप मध्ये खेळाडू आहेत आणि झेल कंप्लीट केला जाईल. आतिशला देखील मैदान मला वाटतं सोडावं लागेल. तिसरा धक्का टीम आरके बिल्डर्स मानकोलीला. नवीन बॅटर शिवम येतात. जास्त जबाबदारी आता शिवम वरती पाहायला मिळेल पुन्हा एकदा या मॅच मध्ये. मागची मॅच भरपूर चांगले केले आतिश आणि दीपेश, परंतु या मॅच मध्ये स्ट्रगल टीम आरके बिल्डर्स मानकोली करताना पाहायला मिळते. पवनपुत्र स्पोर्ट्स वडपे आणि आरके बिल्डर्स मानकोली अशी मॅच सध्या तरी प्रेक्षकांना पाहायला मिळते. एस के एंटरटेनमेंट लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक जोडले जातात. हा फटका चांगला आहे डीप मिडवी गेटला. एक सिंगल, दुसरी मध्ये परिवर्तन आणि मला वाटतं काय घडलं त्या ठिकाणी. आणि येस, तिसऱ्या बंदाची मागणी केली जाते, कारण मला वाटतं बॉल डायरेक्ट येऊन स्टँडवरती आदळला. येस, रनआउटसाठी चेक केलं जाईल, बाद आहे की नाही आहे हेच चेक केलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होती, परंतु थ्रो देखील तेवढाच चांगला पाहायला मिळाला.
लाईव्ह टेलिकास्टची टीम सध्या सज्ज आहे, ते चेक करतायत. चेक करतील, सांगितलं जाईल काय घडलंय त्या ठिकाणी एक्झॅक्टली. आमचे ऑफिशियल देखील या ठिकाणी सेट आहेत. नक्कीच पिंपळासचे राजदादा माळी बायकर मॅन या ठिकाणी उपस्थित झाला. दादांना विनंती की आपण यायचं व्यासपीठावरती. राजदादा माळी यायचा. अंपायर नॉट आऊट आहेत. येस, यष्ट्यांना मला वाटतं पाय लागला. हरकत नाही आहे, हरकत नाही आहे. बॉलर तयार होते बॉलिंग ट्रॅकवरती. भगवान डोंगरे पाहायला मिळतात. पुढचा बॉल. फटका चांगला खेळल्यात, लॉफ्टेड फटका आहे, मात्र खेळाडू तैनात आहेत. शिवमची विकेट महत्वाची आहे या मॅचमध्ये, परंतु एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. एका धावेने धावफलक पुढे सरकतंय. धावफलक 16 वरती जाऊन पोहोचत आहे. 14ची सरासरी गाठायची होती आणि दुसऱ्या ओव्हरच्या खेळा जवळपास मला वाटतं दुसरी ओव्हर आता समाप्तच्या मार्गावरती आहे. शेवटचा बॉल बाकी आहे आणि 16 धावा बनल्यात फक्त. स्ट्रगल करतीया ती मानकोली. यावेळेस लाईन खराब आहे. वाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. बॉलरची रिॲक्शन बघण्यासारखी होती. ॲक्शन रिप्ले आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती नंतर पाहू, कारण मॅचेस फास्ट सुरू आहे. बॉलर लगेच तयार होतोय भगवान डोंगरे. फटका चांगला खेळला, डीपमध्ये खेळाडू आहेत. बॉल अडवलं जाईल. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. आणि अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ फिनिश. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्या त्या म्हणजे 19 धावा. आणि आता 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 36 धावांची. 12 मध्ये 36 बनवायच्या. 18.00 ची सरासरी गाठावी लागेल प्रत्येक ओव्हरमध्ये. आता 18 धावा म्हणजे 3 षटकार ठोकावे लागणार आहेत. 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 2 बॉलर आपल्याला नवीन पाहायला मिळतील, परंतु 12 मध्ये बनवायच्या धावा जिंकण्यासाठी. 36. 18ची सरासरी गाठावी लागेल शिवमला. आता एखाद दुसरा मोठा फटका खेळावा लागेल. मोहित माळी देखील चांगले बॅटर आहेत, त्याला देखील एखाद चौकार षटकार ठोकावा लागणार आहे, कारण टाळी नेहमी दोन्ही हाताने वाजते. दोन्ही बॅटर जर आक्रमक भूमिका घेतील तरच टीम आर के बिल्डर्स मानकोली पुढे जाईल, अदरवाईज मॅचपासून भरपूर लांब जाईल. आता मला वाटतं शुभम शेलार येत आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. मॅचला होती पुन्हा एकदा सुरुवात. 3ऱ्या ओव्हरचा खेळ सुरू. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल. पहिला बॉल पुल केला, फटका चांगला, मिड विकेटला डीपमध्ये खेळाडू. एक सिंगल झाली पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केल्या जातील. 2 धाब्याने धावफलक आता पुढे सरकेल. आता 34ची अजूनही गरज आहे 11 मध्ये. समीकरण प्रत्येक चेंडू मागे चेंज होणार आहे. बॉलर तयार होत आहे बॉलिंग ट्रॅक वरती. अकरा मध्ये 34. शुभम भरपूर चांगला बॉल पाहायला मिळतोय. अतिरिक्त उसळी या चेंडूला प्राप्त झाली. भरपूर शफल झाले होते शिवम. बॅट बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. डॉट बॉल येतोय. 10 मध्ये 34. फटका चांगला, मात्र डीपमध्ये खेळाडू फक्त पाहत बसला, कारण बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार.
पूल केलाय फटका हा देखील चांगला आहे आणि बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक षटकार. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगानी केलेल्या आल्या ग बाया आल्या. आणि मला वाटतं तब्बल 8 चेंडूमध्ये 23 ची गरज आहे. हा चेंडू हे पुढचे 2 चेंडू आहेत ना त्याच्यावरती एखाद मोठा फटका आला ना तर टीम मानकोली पुन्हा एकदा या मॅचमध्ये शिरकाव करणार आहे. कारण आता 8 मध्ये बनवायच्या तुम्हाला जिंकण्यासाठी 23 धाबा. शिवम माळी भरपूर चांगली बॅटिंग 2 चेंडूमध्ये 2 षटकार त्याने ठोकलेत. शुभम शेलार यावेळेस मिस्ट्रायमिक स्ट्रोक आहे. भरपूर काळ चेंडू हवे ते कॉलिंग इम्पॉर्टंट आहे. कोणता खेळाडू वॅकंट एरिया आणि या चेंडूवरती धाबा कंप्लीट 2. आता 21 ची गरज आहे. धावफलक 35 वरती 21 बनवायच्या आहेत. 7 चेंडूंचा खेळ बाकी. हा चेंडू भरपूर महत्वाचा आहे दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. कारण या अगोदर टीम मानकोलीनं 20 धावा डिफेंड केल्या होत्या. टीम वडपेनं 20 धावा डिफेंड केल्या होत्या. बॅकफुट वरती गेलाय फोर्स केलाय लाजवाब फटका. सीनूच्या बॅटमॅनचा बॉल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी तब्बल 17 धावांची गरज आहे. मॅच सिनू फिनिश करतील का की मोहितला आता जबाबदारी घ्यावी लागेल. नक्कीच जय मसोबा पिंपळास याचे संतोषी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित झाल्यात. जय मसोबा एंटरप्राइजेसचे प्रूफ रायडर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. 6 मध्ये बनवायचे आहेत धावा जिंकण्यासाठी 17. 6 गेंदे 17 रन की जरूरत. 6 मध्ये 17 बनवायच्या आहेत. भरपूर चांगली बॅटिंग सध्या केली जाते ती मानकोलीकडनं. उल्लेख केला होता की 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका शिरकाव करेल. 18 ची सरासरी गाठायची होती आणि मला वाटतं 19 धावा मागच्या ओव्हरमध्ये बनवल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. मोहितला देखील दुहेरी भूमिका आता घ्यावी लागेल. 6व्या गेअरवरती गाडी चालवावी लागणार आहे कारण धावा 17 बनवायच्या आहेत 6 चेंडूमध्ये. अक्षय पाटील सज्ज झालाय. चला वेळ कमी घ्यायचा टीम वडपे. वडपे विनंती असेल चला. 6 चेंडू जिंकण्यासाठी 17 ची गरज आहे. यानंतर देखील सुमित कुमार अँड कंपनी गुंदवली त्यांच्या अगेन्स्ट टीम झरीमरी अलीमगड. या वेळेस सोडवलंय. वाह वाह भाई वाह क्या बात है. षटकार. ऍक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आहे. जागेवरती उभा राहून खडे खडे भरपूर चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 6 धावेनं आता धावफलक पुढे सरकते. आता समीकरण बदलत आहे. 5 मध्ये जिंकण्यासाठी 11 ची गरज. काय लाजवाब फटका पाहायला मिळतोय. षटकाराला आहे 6 धावा. 11 ची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. मी उल्लेख केला की मोहितला आता 6व्या गेअरवरती गाडी चालवावी लागेल आणि त्याने गेअर टाकायला सुरुवात देखील केली. या पुढचा बॉल या वेळेस उडवलाय मात्र मिसटायमिंग झालाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि बॉल निघून जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. मी निघालो तुम्ही टाका माझ्या आईला भेटाया
आता 4 मध्ये बनवायचे आहेत धाबा जिंकण्यासाठी 7. टीम जरीमारी अलिमगर आणि टीम गुंदवली दोन्ही टीम कॅप्टन विनंती असेल रिपोर्ट करायचा. बघा टीम गुंदवली आणि टीम अलिमगर ऑफिशियल एंट्री करून घ्यायची आहे. खरं तर सातत्याने आम्हाला देखील पुकारायला खूप खराब वाटतं, परंतु तुम्ही जेव्हा कोणती स्पर्धा खेळण्यासाठी येता त्या ठिकाणी जो स्पर्धेचा शुल्क असतो तो तुम्ही लगेच भरत चला. या वेळेस फटका चांगला आहे डीपमध्ये खेळाडू प्रयत्न भरपूर चांगले केलेत, मात्र धाबा कंप्लीट 2 शुभम होते मला वाटतं त्या ठिकाणी. आता 3 मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 5 धावांची. 3 चेंडू मध्ये 5 धावा. मोहित चांगली बॅटिंग करतात. मॅच फिनिश करतील का मोहित की अक्षय पाटील दबाव टाकतील? एखादा डॉट बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला. अक्षय स्वतः चेंडू खाली, कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. विकेटचं पतन आता 2 मध्ये बनवायचे 5 धावा. बंटीजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले. दादांना विनंती की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान बनवायचं आहे. बंटी दादा पाटील विनंती असेल आपण या व्यासपीठावरती. आपलं देखील अग्निमाता चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत आहे. विकेट आली आणि आता 2 बॉल जिंकण्यासाठी गरज ती म्हणजे 5 धावांची. दोन बॉल जिंकण्यासाठी 5 ची गरज. 2 मध्ये 5. मॅच मध्ये ट्विस्ट, चेसिंग, ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा जो नियम आहे. 2 मध्ये 5 ची गरज. सार्थक आल्यात नवीन बॅटर. यावेळेस उडवलाय फटका चांगला डीप मध्ये खेळाडू, कोणतीही मिस्टेक होणार नाहीये. विकेटचं पतन, धक्का लागतोय आणखीन एक. टीम आर के बिल्डर्स मानकोलीला बॅटर सार्थक बॅक टू दी डगआउट. आता 1 मध्ये बनवायचे आहेत 5. सतीशजी पाटील साहेब आणि प्रसादजी म्हात्रे साहेबांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. सतीशजी पाटील साहेबांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये बायसिकल मॅन ऑफ द सिरीजसाठी पुरस्कृत केलेले आहे. तसेच मॅन ऑफ द मॅचसाठी सन्माननीय प्रसादजी म्हात्रे साहेबांनी आम्हाला थंड पेय पुरस्कृत केलं. असे दानशूर व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपलं हार्दिक स्वागत. आता जिंकण्यासाठी 1 बॉल आणि 5 धावांची गरज. काय घडलं काय बिघडलं याला आता अर्थ नाही आहे. तुम्ही आता या चेंडूवरती कशा प्रकारे खेळ कराल. नवीन बॅटर प्रेम आल्यात. 1 चेंडू जिंकण्यासाठी 5 ची गरज. बॉलर तयार. 1 मध्ये 5. हा चेंडू महत्वाचा आहे दोन्ही टीमसाठी. उडवलाय बॉल हवेत आणि चेंडू खाली. क्षेत्ररक्षक, कोणतीही मिस्टेक झालेली नाहीये आणि मॅच जिंकलेली आहे टीम पवनपुत्र स्पोर्ट्स वडपेन. अभिनंदन टीम पवनपुत्र वडपे अँड हार्ड लक टीम आर के बिल्डर्स मानकोली. भरपूर चांगला खेळ आपण दाखवला. थँक्यू डीजा. विकेट हॅट्रिक कंप्लीट झाली या स्पर्धेमधली पहिली आणि अक्षयच्या नावावरती ती विकेट हॅट्रिक राहिली. आपण देणार आहोत या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच